पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्याचे आवाहन सरकारतर्फे दरवर्षी करण्यात येत असते। या आवाहनाला प्रतिसाद देत पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटातर्फे नवी मुंबईतील नेरूळ येथे शाडूच्या मातीपासून श्री गणेशाची मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेत नवी मुंबईतील अनेक नागरिकांनी तसेच लहान विद्यार्थ्यांनी सहभाग घेत श्री गणेशाची मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेतले। केवळ प्रशिक्षण नाही तर आपल्या हाताने बनवलेल्या सुबक श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना गणेशोत्सवात करण्याची गणेश भक्तांची इच्छा देखील या शिबिरामुळे पूर्ण झाली आहे। या स्तुत उपक्रमाचे आयोजक प्रकाश पाटणकर यांनी या शिबिराविषयी अधिक माहिती दिली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही शाडूच्या मातीपासून गणपती बनवण्याचे शिबिर आयोजित केलेले आहे। या शिबिरासाठी माझे सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांनी मदत केली आहे। तसेच या शिबिरामध्ये साधारण 100 ते 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि आमचे मित्र कलावंत मित्र जतीन भाविस्कर हे सकाळपासून इकडे लहान मुलांना शाडूच्या मातीपासून गणपती कसं बनवतात याचं मार्गदर्शन करत आहेत। तसेच शाडूची माती ही पर्यावरणाला घातक नाहीये। पूर्वी पीओपी पासून गणपती बनवत होते, त्यामुळे तो गणपती विसर्जन केल्यानंतर ती पूर्ण मूर्ती विसर्जन होत नव्हती, परंतु शाडूची मात्र ही विदिन काही थोड्या वेळातच पूर्ण विसर्जित केली जाते आणि त्याचा पर्यावरणाला काही हानिकारक होत नाही। म्हणून आम्ही हे उद्दिष्ट दाखवूनच हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिरासाठी माझे सर्व सहकारी वर्ग इथे गेले 8 दिवस मेहनत करत आहेत। मी त्यांचं सर्वांचं शुभेच्छा देतो, हार्दिक अभिनंदन करतो आणि असंच पुन्हा एकदा मला सहभाग कराल त्याबद्दल मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।